नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो जिंतूरमध्ये आणि माझ्यासोबत आहेत यंग इंजिनियर ऋषिकेश मुसळेजी, ज्यांनी नुकतीच या क्षेत्रात अतिशय उत्तमरित्या कामाला सुरुवात केलेली आहे. आणि मला कायम असं वाटतं की जेव्हा अशी तरुण मुलं किंवा तरुण पिढी जेव्हा अशा कामांमध्ये येते, पर्यायाने गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्समध्ये असतील म्हणजे शासकीय संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्था अशा दोन्ही कामांमध्ये ते काम करतात, तेव्हा पर्यायाने ते देशसेवा करत असतात. आणि सगळ्यात महत्वाच्या आपल्या ज्या सरकारी योजना आहेत त्या ग्रामीण भागापर्यंत, दुर्गम भागांपर्यंत, गरजू लोकांपर्यंत ते नेत असतात. त्यामुळे अशी व्यक्ती आपल्या देशासाठी फार महत्वाची आहेत. त्यामुळे अशा व्यक्तींची आता गप्पा मारण्याचा योग आहे. बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर आपण त्यांच्याशी आज गप्पा मारणार आहोत. सगळ्यात आधी मला विचारायला आवडेल ते म्हणजे तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल. म्हणजे आपली शाळा कुठली होती, आपलं कॉलेज कुठलं होतं, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कुणाची होती, ज्यांच्यामुळे तुम्हाला असं वाटलं की आपणही सिव्हिल इंजिनियर बनावं? काय सांगाल? आता सुरुवातीला माझं एज्युकेशन सर तसं पाहायला गेलं तर 5-6 शाळेमध्ये झालेलं आहे. तर मी जवळपास माझ्या गावी, प्रॉपर जे गाव आहे माझं बोरकिनी वगैरे, तिथं मी सुद्धा शिक्षण घेतलेलं आहे एक 3री-4थी पर्यंत. त्यानंतर मी जवाहर विद्यालय जिंतूर येथे शिक्षण घेतलेलं आहे 5वीच्या नंतर. त्यानंतर परत मी 8वी ते 10वी याला होतो परळीला. त्यानंतर 11वी-12वीला मी संभाजीनगरला होतो साठी स्कूलला. कॉलेजला? कॉलेज लाईफमध्ये मी काय केलं, एक डिग्रीसाठी आपली नीटची आपली ह्याची जी एक्झाम होती जेईडब्ल्यूची, जेईडब्ल्यूची एक्झाम माझी पास झाली. त्यानंतर मी सिंहगड कॉलेजला गेलो होतो. सिंहगड कॉलेजला एक 2-3 वर्ष माझी कंप्लीट झाली. ENTC माझी ब्रांच होती तिथे, पण तिथे काय थोडंसं काही कंडिशन होत्या, त्यामुळे मी त्यात थोडंसं काही गोष्टीमुळे परत रिटर्न आलो. इथे येऊन गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकल कॉलेजला इथं हे घेतलं, परत रिॲडमिशन घेतलं. आणि सिव्हिल करण्याची माझी मनापासून पहिल्यापासूनची इच्छा होती, पण तिथे मला सेकंड इयरला असं भेटेल की सिव्हिल भेटेल कॉन्ट्रॅक्टरशिपसाठी माझी पहिल्यापासून आवड होती. रस्त्याची कामं असतील, त्याच्यानंतर वॉटर सप्लाय असतील किंवा बंधाऱ्याचे हे कामं पाहिल्याच्या नंतर माणसाच्या मनात एक इच्छा होती की अगोदरपासून काही गोष्टी कामं करायची, किंवा बिल्डिंग असतील, प्रायव्हेट बिल्डिंग, लोकांची घरं बांधायची, हे करायची, ते पाहण्यात इंटरेस्ट होता आणि काम करण्याची पण इच्छा होती भरपूर. इथं आल्याच्या नंतर कामं कंप्लीट केली. शिक्षण कंप्लीट झाल्याच्या नंतर 1.5 वर्ष मी एक्सपिरियन्ससाठी अनुभव घेतला पुण्यामध्ये. त्यानंतर मी माझं स्वतःचं लायसन कोरोनाच्या काळात संपल्याच्या नंतर माझं स्वतःचं रजिस्ट्रेशन केलं आणि स्वतःच फॉर्म करून नवीन नवीन कामं, टेंडर वगैरे इथे भरायला सुरुवात केली आणि नवीन नवीन कामाला सुरुवात केली. दुसरा प्रश्न येतो तो म्हणजे एखाद्या सिव्हिल इंजिनियरच्या आयुष्यात तो म्हणजे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पहिला प्रोजेक्ट, तर त्याची आठवण एक वेगळी असते आणि तोपर्यंत स्ट्रगल एक वेगळा असतो. तर तो पिरियड कसा होता आणि तुमचा पहिला प्रोजेक्ट कुठला होता, कसा झाला, तो काम करताना काही दडपण आलं का? पहिला प्रोजेक्ट मला जो भेटला तो रस्त्याचा भेटला होता सर. त्या रस्त्याच्या प्रोजेक्टमध्ये दडपण थोडंसं की आता काम आपण नवीन करतोय, दडपण असं काही नव्हतं, पण काम नवीन करतोय बाबा, त्यात इंटरेस्ट आणखी की जिल्हा परिषदचं जे वर्किंग आहे ते कसं असतं, काय असतं, MB सबमिशन कशी झाल्याच्या नंतर कुठून कुठं कशी फाईल फिरवायची, ते त्यामध्ये थोडा स्ट्रगल झाला. पण थोडेसे 2-3 कामं कंप्लीट झाल्याच्या नंतर मला आता हे नाही राहिलं की बाबा ते कंटिन्युअसली त्या कामाची पूर्णपणे सवय लागून गेली आणि त्यात आता चांगल्या प्रकारे यश मिळत आहे मला. ओके. सो आता येऊया काही तांत्रिक प्रश्नांकडे. त्यातला पहिला महत्वाचा प्रश्न येतो म्हणजे जसं तुम्ही आता म्हणालात की रस्त्याची कामं असतील, ब्रिजेसची कामं असतील, अशा कामांमध्ये म्हणजे ग्रामीण भागामध्ये जाऊन तुम्ही काम करता बरंच. तर अशा वेळेला कामगारांचा प्रश्न पण फार मोठा असतो आणि त्यामध्ये अकुशल कामगारांचा प्रश्न पण फार मोठा आहे. अशा अकुशल कामगारांकडून मोठी दुर्घटना सुद्धा होण्याची शक्यता असते. तर तुम्ही ही सगळी परिस्थिती कशी हाताळता आणि काय सांगाल हा अनुभव सगळा? परिस्थिती हाताळायला सर, जी टीम आहे सेपरेटली तिथे वर्किंग करते वेळेस आम्ही सर्वजण तिथे एक स्पॉटला असतो आणि क्रिटिकल सिच्युएशनला की उद्या काय करायचं यावरती आदल्या रात्री डिस्कशन करून उद्याच्याला जर तशी सिच्युएशन असेल तर आम्ही स्वतः तिथे असतो. आणि राहिली एक समजा क्रिटिकल सिच्युएशन असेल तर तिथल्या याला आम्ही हेल्मेट वगैरे यूज करायला सांगतो कंपल्सरी. आणि तिथल्या जास्त रिस्क असं काम होणार नाही, जसं की सोप्यात सोपं काम कसं करता येईल याकडे आम्ही जरा जास्त लक्ष देतो. ओके. दुसरं आता प्लॅन हा किंवा रचना किंवा आराखडा ही अतिशय महत्वाची फेज आहे कन्स्ट्रक्शन मध्ये. तर तुम्ही त्याचं महत्व तुमच्या नजरेतून कसं सांगाल आणि तुम्ही कसं करता त्या प्लॅनवर काम? गव्हर्नमेंटच्या फील्डमध्ये असते वेळेस जो प्लॅन तो ऑलरेडी दिलेला असतो, त्याचे सायझेस वगैरे एकदम ऑलरेडी दिलेले असतात
आणि प्रायव्हेट सेक्शन मध्ये काय की आपल्याला तो नवीन नवीन तयार करावा लागतो. त्यामुळे जसा आपल्याला प्लॅन तयार करायचा आहे तर त्या गव्हर्नमेंटमध्ये की रेग्युलर वर्किंग समजा ती एक सारखीच असल्यासारखी असते. फक्त कसं असतं साईज वगैरे हे ते रेग्युलर असतं किंवा गव्हर्नमेंटमध्ये रेग्युलर ही बिल्डिंग आहे तिला आपल्याला याच ज्या ज्या एस्टिमेटमध्ये नमूद आहेत त्याच गोष्टी करायला हे लागतात. प्रायव्हेट सेक्शनला कसं आहे प्लॅन जसा आपल्याला म्हणजे बनवावा लागतो तसा आपल्याला बनवता येतो आणि तशा गोष्टी आपल्याला करता येतात. बरोबर. दुसरं, तुम्ही शासकीय संस्थांसाठी किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी सुद्धा खूप काम करता, तर त्यातल्या काही मोजक्या प्रकल्पांची नावं सांगू शकाल का की कुठल्या कुठल्या प्रकल्पांवर साधारणपणे काम केले आपण? मी बंधारे केले सर. त्यानंतर वॉटर सप्लायचे जे जलजीवन मिशन मार्फत भरपूर काम आहेत ते कामं भरपूर कंप्लीट केलेली आहेत. त्यानंतर आमदार फंडातून असतील, 25-15 या विभागातून असतील, 90-10 या विभागातून असतील, असे कामं मी भरपूर सरकारच्या योजनेतून कामं कंप्लीट केलेली आहेत. बरोबर. पुढचा प्रश्न एक थोडा असा वेगळ्या स्वरूपाचा आहे. ते म्हणजे तुम्ही स्वतः तरुण आहात आणि इंजिनियर आहात आणि तुम्ही परभणीचे मूळचे आहात, म्हणून हा प्रश्न आहे. ते म्हणजे परभणीच्या विकासाचं व्हिजन असं जर तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात ज्या मुद्द्यांवर पुढच्या 10-15 वर्षात आता काम केलं गेलं पाहिजे जर आपल्याला परभणीचा सर्वांगीण विकास करायचा असेल आणि परभणीला पुण्या मुंबई सारख्या पुढे न्यायचं असेल जिल्ह्याला, तर तुम्हाला काय वाटतं कुठल्या क्षेत्रांवर आता काम झालं पाहिजे? इंजिनियर म्हणून तुम्हाला काय वाटतं? परभणी सारख्या ठिकाणी जर काम करायचं असेल तर सर्वात मोठी ती आहे धुळीचा प्रश्न. तो धुळीचा प्रश्न सर्वात मोठा नष्ट व्हायला पाहिजे, एक तर पहिली गोष्ट. त्यानंतर MIDC नाही आहेत, आपली MIDC आहेत पण MIDC मध्ये उद्योग नाही आहेत. आता आमच्यासारखे तरुण जे आहेत, आमच्या भरपूर क्लासमेट आहेत की त्यांना आणखी की जॉब वगैरे नाही, काही नाही, भरपूर असे आहेत. त्यांच्यासाठी एखादा चांगला प्रोजेक्ट वगैरे नवीन किंवा काही उद्योग असे उभं करता येतील का, असं परभणीमध्ये घडायला पाहिजे कमीत कमी. त्याचप्रमाणे परभणी जिल्ह्यातील रस्ते हे सगळ्यात दुर्मिळ आहेत, म्हणजे ते अख्ख्या कुठं नसतील. ते म्हणले जातं ना जगात जर्मनी भारतात परभणी, सेम त्या परिस्थितीमध्ये परभणी जिल्ह्यातील रस्ते आहेत. कुठलाही रस्ता व्यवस्थित नाही आहे. आता जिंतूर परभणी रस्त्याचं काम जे झालेलं आहे ना ते बी पाहतो मी, ते आणखी कम्प्लीट झालं नाही, जवळपास 5 वर्ष होऊन गेलेले आहेत. त्यामुळे रस्त्यावरती, त्याच्यानंतर नवीन नवीन उद्योगावरती जे जे आणखी काही चांगले चांगले हॉस्पिटलच्या सुविधा असतील, हे असतील, त्या गोष्टी होण्यावरती गरज आहे. बरोबर आहे. आता तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे रस्ते असतील किंवा इंडस्ट्री असतील, हॉस्पिटल असतील, याच्यावर काम झालं पाहिजे. तर मग शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत पहिली असं तुम्हाला वाटतं, हे जर प्रकल्पाला अजून थोडी गती द्यायची असेल तर? त्यांना आपण मार्गदर्शन तर नाही करू शकत, पण त्यांनी त्यांच्या लेवल पर्यंत आहेत, मंत्री महोदय आहेत, हे आहेत, त्यांनी थोडंसं जास्त लक्ष घालून पूर्ण परभणी जिल्ह्याच्या विकासासाठी जास्त लक्ष घालायला पाहिजे. ओके. आता तुम्ही इतक्या शासकीय संस्थांसाठी काम करताय, तर त्यामधला हा प्रश्न आहे की एखादा असा प्रोजेक्ट सांगता येईल का की जो काम करताना एक वेगळा आनंद वाटला किंवा समाधान वाटलं, तुम्ही त्या लोकांसाठी काम करताय, किंवा एक वेगळा आयकॉनिक प्रोजेक्ट असा तुमचा म्हणू, तर असा एखाद्या प्रोजेक्टची आठवण काही सांगाल का? आहे ना, एक प्रोजेक्ट आहे जलजीवन मिशन मार्फत. आतापर्यंत एक जिंतूर तालुक्यातील एक गाव आहे, त्या गावामध्ये आतापर्यंत एक टाकी सुद्धा नव्हती. म्हणजे जोपर्यंत पासून ते गाव वसलेलं होतं तेव्हापासून आतापर्यंत एक सुद्धा टाकी नव्हती त्या गावाला. त्या गावाला आता आम्ही नवीन टाकी केली, एकदम सुरळीत करून लोकांना घरापर्यंत पाणी जात आहे. लोकांना ते पिण्यास पाणी एकदम व्यवस्थित योग्य होत आहे. त्यांच्या म्हणजे ते एक खुशी आहे त्यांच्या चेहऱ्यावरची, ती पाहून खूप आनंदित वाटत आहे. आणि असा एखाद्या प्रोजेक्टची आठवण की जो करताना काहीतरी अडचणी आल्या, समस्या आल्या आणि त्या समस्यांवर तुम्ही कशी मात केलीत, असा एखादा प्रसंग आठवतोय का? समस्या, आता नवीन कामं आली होती त्यावेळेस टेंडर भरण्यात आली, त्यात आम्हाला भेटले होते, पण आली तिथे जागेचा प्रॉब्लेम वगैरे, हे ते एक सर्वांसोबत सहमत करून हे करून त्यांच्यासोबत बैठकीत चर्चा करून असं व्यवस्थितरित्या पूर्ण व्यवस्थित हे करून ते मार्गी लावलं. त्यातही छान म्हणजे अनुभव आला एक वेगळ्या प्रकारचा. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? स्ट्रेंथ बघतो, त्याच्यानंतर त्याची जी लवचिकता जी राहते, की बाबा मिस्त्रीला वगैरे साईटवरती गेल्याच्या नंतर कटिंग करताना थोडं हार्ड जाऊ नये किंवा बेंड करताना थोडं हार्ड जाऊ नये, अशा प्रकारे पाहताना आम्ही त्याच्यातली हे बघतो, चॉईस करतो त्यावरती. आणि आयकॉन स्टील तुम्ही यापूर्वी कधी वापरलंय का? हो, आयकॉन स्टील वापरलंय ना. अच्छा, मग तुमचा अनुभव कसा होता प्रॉडक्ट म्हणून आणि सर्व्हिस म्हणून?
नाही, आयकॉन स्टील बाबत छान आहे, प्रोडक्ट म्हणून बी छान आहे आणि सर्व्हिस बी आपण छान देतात, हम्म. त्याबद्दल काही शंका नाहीये. वा. सो हे होते इंजिनियर ऋषिकेश मुसळेजी आणि त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला. हा प्रवास माझ्यामध्ये आता त्यांचा सुरू झालेला आहे, पण भविष्यात असेच उत्तमोत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा.